सोशल नेटवर्किंग फोरम यांच्या वतीने इंदोरी येथे संस्थेच्या 37व्या वाचनालयाचे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिल्या वाचनालयाचे उद्घाटन अभिनेते तथा वृक्षदूत सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढावी आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाची सुविधा मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. या वाचनालयासाठी ग्रामपंचायत इंदोरीने इमारत उपलब्ध करून दिली असून अमेरिका स्थित उद्योजक योगेश कासट यांच्या माध्यमातून ऑर्गॅनो इंडियाचे मधु सेरी यांनी आर्थिक सहकार्य केले. उद्घाटन प्रसंगी साहित्यक रंगनाथ पठारे, पद्मश्री राहीबाई पोपेरे, सुमती लांडे, राहुल राऊत यांच्यासह ग्रामस्थांनी SNFचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी हा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला. खरं हा सुगम भाग आहे. आता 50-100 माळ्याच्या बिल्डिंग झाल्या, तिथे लोकांना चालता येत नाही, बसता येत नाही, श्वास घेता येत नाही, अन्न नीट खाता येत नाही, मिळत नाही. त्यामुळे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की तुमचा हा भाग सुगम भाग आहे. मी सांगितलं की शहराला रोग लागले त्याला कुठेच औषध नाहीये, इकडे अजून रोग लागलेले नाहीयेत. इथे अतिशय म्हणजे मुळात चांगलं जीवन जगायला काय चांगली हवा लागते, चांगलं अन्न लागतं आणि प्रेमळ माणसं लागतात. तर शहरात तुम्हाला शेजारचा माणूस 25 वर्ष झालं मला माहित नाही शेजारी कोण राहतो. एक माणूस येतो, एक बाई येते जाते, काय करतात काय नाही काय माहिती नाही, कुठल्या जातीचे, अशी परिस्थिती आहे तिकडं. बिल्डिंग मध्ये जाताना कळतं की अरे हा तो सांगतो तेव्हा कळतं की मी तुमच्या बाजूलाच राहतो. अच्छा, इतकी परिस्थिती. त्यामुळे तुमचं खूप चांगलं गाव आहे आणि विशेषतः मला खूप कौतुक वाटते की इतक्या संख्येनं स्त्रिया आहेत, इतक्या संख्येनं मुली आहेत. ही भारतासाठी अतिशय चांगली आणि गौरवास्पद गोष्ट आहे की बायका पुरुष कम्पेअर केलं तर नेहमी पुरुष जास्त असतात तर बायका कधीच नसतात. त्यामुळे तुम्ही खूप सुधारलेले आहात, विचाराने सुधारलेले आहात. आणि मुख्य म्हणजे हे सुधारलेलं असताना मला असं वाटतं की 1800 लोकवस्ती आहे ना गावाची, त्या 2200 लोकवस्ती असताना गावात वाचनालय काढायचं बाहेरच्या माणसाला सुचावं. त्या विजयानं तो पाठपुरावा करावा की त्याने त्या विजयाचा विशेष कौतुक सगळ्यांनी टाळ्या वाजवून. म्हणजे NCPच्या प्रचाराला मी लहान त्यांच्या इकडे आलो होतो की लहान ते मला कधी फोनवर अवेलेबल नसतात. ही विजया नेहमी फोनवर अवेलेबल असतेस आणि तिला जी कळकळ आहे, तळमळ आहे, ती 2-3 वेळा सह्याद्री दौऱ्याच्या कार्यक्रमाला आली आणि त्यातून या भागाचा विकास कसा व्हावा, इथं वाचनालय कसं व्हावं, इकडे देवळे कशी उभं राहिली याच्यासाठी ती धडपड दे. मला असं वाटतं की याच्या पुढे तुम्ही गाववाल्याने ती काय म्हणते त्याच्याकडे नीट लक्ष द्या. तर आम्ही इकडे वाचनालय जसं झालंय म्हणजे तिचे शब्द म्हणजे प्रमोद पठारे सर सोबत आम्ही एकदा भेटलो होतो तेव्हा असं ठरलं की ती सांगितलं की आमच्याकडे वाचनालय असं होऊ शकतं. आणि मग या स्पॉन्सर पण मिळाले आणि इकडे वाचनालय झालं. पण खरं तर हे गावातील लोकांना सुचलं पाहिजे. पण हे निमित्त झालं ना. आता खरं त्याचं वाचनालय मोठं बांधायचं, 1000ची 10,000 पुस्तकं करायची, हे तुमचं काम आहे. बाहेरनं मदत लागली तर आम्ही आहोतच. पण तुम्हाला सांगतो, मी लहानपणी म्हशी राखत होतो आणि म्हशीला उन्हाळ्यात गंज भरायचे असते ना, वैरणात पावसात ठेवायचे असते, तेव्हा आमची बहीण पुस्तक वाचत होती. मला आठवतं लहानपणी मला वाटतंय अण्णाभाऊ साठेंचं फकीरा कादंबरी ती वाचत असावी. अजून एक पुस्तक मला आठवत नाही, पण वि. स. खांडेकरांचं अमृतवेल कादंबरी पण तिच्याकडे कुठून एकच पुस्तक गावात, अख्ख्या गावात एकच परत असेल कारण गावात वाचनालय नव्हतं. पण कोणतरी वाचतं, मग ती तिच्या मैत्रिणीला देते, ती तिच्या मैत्रिणीला देते, असं करत आमच्याकडे फकीरा कादंबरीचे काही भाग मी वाचला असेल. अमृतवेल मधल्या काही गोष्टी वाचल्या. मी 7वीला असताना वि. स. खांडेकरांची अमृतवेल वाचली. मग नाटकाची पुस्तकं, नाटकात काम करताना नाटकाची काही पुस्तकं वाचली. मग नाटकात काम करताना त्या पुस्तकांचं आपोआप नाटकात काम करायचं म्हटलं की त्याचं वाचन करावं लागतं. नंतर कॉलेजमध्ये मराठीचा विषय असल्यामुळे मराठीच्या पुस्तकांची ओळख झाली, कवितांची ओळख झाली. नंतर आम्हाला कळलं की यातलं सगळ्यात चांगले साहित्यिक कोण. मग आम्ही पठारे सरांची हारण कादंबरी वाचली, भारतीय नेवाडीची कोसला कादंबरी वाचली, आनंद यादवांची किंवा अशा म्हणजे दादू मानव. आणि मग मी साऊथला काम करत असताना सुब्रमण्यम भारतीची पुस्तकं जेव्हा वाचली तेव्हा त्यांना एनिमी ऑफ द ब्रिटिश म्हटलं होतं. तर
त्यांना इंग्रज पकडायला आले होते तेव्हा ते म्हटले की मी असा कुठला बॉम्ब घेऊन फिरतोय का, म्हणून मला ते भेटलं का, माझी एक एक ओळ त्यांना बॉम्ब सारखी वाटते का. तर कवितेचं कादंबरीचं एक महत्व एवढं असतं की त्याचा माणूस घडत असतो आणि तो घडत देश घडवू शकतो, एवढी ताकद त्या वाचनात असते. तर मला असं वाटतं की गावातल्या ज्या स्त्रिया त्यांनी तुमच्या मुलाबाळाला एका वाचायला घेऊन या, तसं तुम्ही स्वतः पण या तिकडे, पुरुष मंडळी असतील तुमच्या आवडीची पुस्तकं, आणि तिथे एक असं ठेवा की एक डायरी ठेवा की आम्हाला ही पुस्तकं हवी, ह्या पुस्तकाचं वाचन करायचं आहे. असं कळलं तर ती पुस्तकं तुमच्या गावाला कशी पुरवता येतील याचा आम्ही विचार करू. आणि तुम्हाला ते मिळणार नाहीत असं नाहीच आहे, कुठं पण मिळतीलच, पण नाही मिळाले तर आम्ही ती तुम्हाला उपलब्ध करून देऊ. म्हणजे कवितेचं शिक्षण एक वेगळा करा, कादंबऱ्यांचा वेगळा करा, म्हणजे भाषेसाठी वेगळी विविध प्रकारच्या भाग आहेत ना. तर त्या प्रकारची पुस्तकं जशा जशा आवडी असतील तशी तशी तुम्ही निवडत चला, त्याची नोंद करत चला, तिथे आम्ही तुम्हाला देऊ. आणि हे आमचंच गाव मानू आणि असं वाटतं की आमच्या गावातली लोक चांगली झाली आणि मुळात ही चांगलीच लोक आहेत. म्हणजे इथं गाव सोडून शहरात राहणाऱ्या लोकांना कळत असं इथल्या हवेचं महत्व, इथल्या प्राण्यांचं महत्व, इथल्या झाडांचं महत्व. आणि जे झाडं जरी आवारे सरांनी झाडं लावली की झाडं आज बोलतायत आणि आवारे सर काहीतरी तुम्हाला 20-25 हजार रुपये महिन्याला वर्षाला तुम्हाला मिळत आहे. आणि झाडांचं किती महत्व, झाडाला तुम्ही काय देताय का, ते तुम्हाला देतात का. तर अशी देवरा इकडे करायची. आणि या निमित्तानं लहानोटे सरांना पण मी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगेन की लवकरात लवकर तुम्ही विजय येईल आणि तुमचा जो इथला ग्रुप असेल तो येईल, तुम्ही एक जागा निवडा आणि त्या जागेमध्ये एक देवराई आपण तयार करू. आणि म्हणून तुमच्याकडं पिजाकी म्हणजे राहीबाई पोपारे, मी एक बिजाई नावाची संस्था सुरू करते, पीला जन्म देणारी आई बिजाई, जसं ह्या राहीबाई आहे. तर तुमच्याकडे बिया उपलब्ध आहे, तुम्ही जसं साठवला पाहिजे. आज राऊत पाहिजे होते, त्यांना मग सत्कार केला, त्यांनी पण मला काही बिया द्यायचं ठरले. तर त्या दुर्मिळ बिया आम्ही लावायचा प्रयत्न करू. पठारे सर आणि सुमनताई यांनी ज्या वाचनाचा आणि तडाखा तुम्ही जो लावलाय, म्हणजे सुमनताई यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलं आणि तिकडे पुस्तकं पोहोचवली, शाळांमध्ये गावांमध्ये फार मोठं काम केलंय. आणि पठारे सरांसारखे इतके महान कादंबरीकार ज्यांचं मी गेली 25 वर्ष माझ्याबरोबर त्यांच्यामुळे मी समृद्ध होत गेलो. याचं कारण वाचन. आपण कादंबरी वाचली तर दुसऱ्याने वाचली नसेल, पण त्या कादंबरीच्या चर्चा होतात ना, त्याच्यातलं जे ज्ञान येतं ते सुद्धा फार महत्वाचं असतं. आणि असे मित्र तयार होत राहणं हे फार महत्वाचं असतं. प्रमोद, तुझं काम खूप चांगलं आहे. तुमच्या गावाला तुमच्या सरपंच मॅडम आणि ग्रामसेवक पाटील तुम्ही सगळ्यांनी हे वाचनालय कसं जास्तीत जास्त मोठं होईल याची काळजी घ्या. आणि झाडाच्या पानोपानी कविता असतात, तशा पानापानात कविता असतात, पानापानात ज्ञान असतं, ते घेऊन आपण पुढे जाऊया. धन्यवाद. आणि या सरांचं करावं तरी किती कौतुक कमीच होते. कारण हे काम मी आता जवळजवळ 4-5 वर्षापासून या संस्थेच्या कार्यक्रमाला मला कुठेही बोलवलं तर मी आहे. खरंच ही समाजसेवा जर अशी तुमच्या हाताने घडत राहो काही. आणि शिंदे साहेबांचं खूप मोठं काम आहे. कारण पुण्यात आम्ही शेजारी 1 तास बसले, त्यांनी माझ्याकडून सगळं विचारून घेतलं, माझ्याकडून गाणी म्हणून घेतली, पण मला कळले नाही हे शिंदे सर आहेत म्हणून. हे कोणीतरी मला रूम भेटायला आले. आणि जेव्हा कार्यक्रमात गेले तेव्हा त्यांचं काम मी बघितलं. तर खरंच असे काम जर सगळ्यांनी मिळून केले तर समाज पुढची पिढी सुधारायला टाइम नाही लागणार. आणि पुढच्या पिढीसाठी हे काहीतरी केलंच पाहिजे. इथे एक वाचनालय सुरू केलं. आता एक सरांचं प्रमोद सरांचं सुद्धा खूप मोठं काम आहे. आदिवासी भागामध्ये डोंगर दऱ्यामध्ये की पाण्याचे त्यांचं खूप मोठं काम आहे. पाण्याचं काम आहे वाचनालय असेल. कारण पाण्याच्या कार्यक्रमाला मला 1-2 ठिकाणी गेलो होतो. माझं सुद्धा खूप मोठं काम करून दिले त्यांनी. मला सुद्धा दारात एक टाकी बांधून दिली. कारण आपल्याला जे काम केले त्यांचं कौतुक केलंच पाहिजे. एक टाकी पाण्याची बांधली. आता पाणी जरी नसलं तर मला दुसरीकडून आणून तिच्यामध्ये टँकर वाचावा लागतो.
आणि आलेले लोक पाणी पितात, रस्त्याने येणारे जाणारे पाणी पितात. कारण या वर्षी आमच्या गावाला जवळजवळ 6 महिने टँकर चालू होते. मी सुद्धा या वर्षी 2 टँकर त्या टाकीमध्ये बसले, तेव्हा माझ्या तिथं समाजाला पाणी पिता आलं. तर हे खूप मोठं काम आहे. तर असं हे वाचनालय सुरू झालंय, यांना खूप खूप शुभेच्छा देते मी. आणि अजूनही असं गावगाव त्यांच्या हाताने समाजसेवा घडो. धन्यवाद. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.